दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला पुन्हा एकदा नवं वळण मिळालंय। दिशाचे वडील सतीश सालियन यांनी माझ्या मुलीचा खून झाल्याचा दावा केलाय। सतीश सालियन यांनी या प्रकरणी हायकोर्टात धाव घेतली आहे। विशेष म्हणजे दिशाच्या मृत्यू प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोपही दिशाच्या वडिलांनी केलाय। अशातच आता दिशाच्या मृत्यूचं आणखी एक धक्कादायक कारण समोर आलंय। दिशाने वडिलांच्या अफेअरमुळे आणि आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याचं पोलीस रिपोर्टमधून समोर आलंय। मालवणी पोलिसांनी दिलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशा सालियनने आत्महत्या केल्याचं नमूद केलंय। दिशा ही आर्थिक अडचणीत होती, त्यामुळेच तिने टोकाचं पाऊल उचलल्याचं या रिपोर्टमधून समोर आलंय। दिशाच्या वडिलांचे विवाह बाह्य संबंध होते। या संबंधांमुळेच दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती। दिशाचे वडील ऑफिसमधल्या एका महिलेवर दिशाने कमावलेले पैसे उडवत होते। ही गोष्ट दिशाने तिच्या मित्रांना देखील सांगितली होती। या गोष्टीमुळेच दिशा आर्थिक अडचणीत आली होती। या तणावातूनच तिने आत्महत्या केली असावी असा निष्कर्ष पोलिसांनी काढलाय। दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच दिशाचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आलाय। दिशाचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाल्यानंतर 3 दिवसांनी तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं। या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दिशाचा मृत्यू तिच्या डोक्याला झालेल्या गंभीर इजेमुळे झाल्याचं स्पष्ट झालंय। तसंच दिशाच्या हातापायाला आणि छातीवर जखमा असल्याचा उल्लेखही रिपोर्टमध्ये करण्यात आलाय। डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त आल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय। तसंच तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला जवळपास आता 5 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरी देखील या मुद्द्यावरून राजकारण होत असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे राजकीय नेते या प्रकरणावर तोंडसूक घेत आहेत, तर दुसरीकडे दिशाच्या वडिलांनीही या प्रकरणाला नव्याने चर्चेत आणलंय। वकील निलेश ओझा यांच्या माध्यमातून दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे। त्यांनी माझ्या मुलीची आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा आरोप केलाय, तर या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचंही दिशाच्या वडिलांनी म्हटलंय। एकीकडे हे आरोप प्रत्यारोप होत असतानाच काही रिपोर्टही समोर आले आहेत। त्यापैकीच एका रिपोर्टमध्ये दिशाच्या आत्महत्येआधी नेमकं काय घडलं हे देखील समोर आलंय। क्लोजर रिपोर्टनुसार 8 जून 2020 रोजी दिशाने तिच्या फ्लॅटवर मित्रांसाठी बर्थडे पार्टी ठेवली होती। संध्याकाळी 7 वाजता पार्टी सुरू झाली। हसत खेळत डान्स करत पार्टी सुरू होती। रात्री 11:15 वाजता दिशाला तिच्या मैत्रिणीचा फोन आला, त्यामुळे ती बेडरूम मध्ये गेली। ती खूप वेळ बाहेर आली नाही म्हणून बाकीचे मित्र तिला भेटायला गेले, पण त्यांना दिशा तणावात दिसली। थोड्या वेळाने तिने स्वतःला बेडरूम मध्ये बंद करून घेतलं। मित्रांना ती दिसली नाही म्हणून त्यांनी तिचा होणारा नवरा रोहन याला देखील याबद्दल सांगितलं। तो देखील या पार्टीत सहभागी झाला होता। दिशा येत नाही म्हणून त्याने दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही। ती बाथरूम मध्ये असेल असं समजून रोहनने दुर्लक्ष केलं आणि तो पार्टीचा आनंद घेऊ लागला। त्यानंतर मित्रांनी पुन्हा दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच आवाज आला नाही। त्यामुळे मित्रांना काळजी वाटू लागली, म्हणून ते दरवाजा तोडून आत गेले। आत पाहिलं तर रूम रिकामी होती। बाथरूम मध्येही कोणी नव्हतं। खिडकी उघडी दिसल्याने त्यांनी बाहेर पाहिलं तेव्हा दिशा एका गाडीजवळ पडलेली दिसली। त्यानंतर मित्रांनी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिच्या आई वडिलांना फोन करून शताब्दी हॉस्पिटलमध्ये बोलावलं। मित्र दिशाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। कोविडची साथ असल्यामुळे दिशाची आधी कोविड चाचणी करण्यात आली। या चाचणीचा रिपोर्ट आल्यानंतर 3 दिवसांनी तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं। सुरुवातीला दिशाच्या पालकांनी देखील तिने आत्महत्या केल्याचं म्हटलं होतं, मात्र आता दिशाच्या वडिलांनीच मुलीच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली आहे। परंतु आता दिशाच्या मृत्यूचं कारण वडिलांचंच अफेअर असल्याचं समोर आल्याने या प्रकरणाला आणखी एक नवीन वळण मिळालंय। असो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।